नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं स्टिचिंग विथ पद्मामध्ये। तर तुम्हाला एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने साधा ब्लाऊज कसा कटिंग करायचा हे सांगणार आहे आणि लागणारे साहित्य पण इथे दाखवलेले आहेत, त्याचप्रमाणे तुम्ही घ्यायचे। आणि आपल्याला महत्त्वाचं म्हणजे आपली जी ब्लाऊज पीस कट करायची असते ते पीस आणि आपल्याला मापाचं ब्लाऊज ह्या पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायचं आहे। मापाचं ब्लाऊज उलटं टाकून घ्यायचं म्हणजेच आपल्याला ब्लाऊजची पहिल्यांदा लांबी मोजायची आहे। ह्या पद्धतीने शोल्डरच्या मधोमध आपल्याला पट्टी धरून बघायची। ह्या पद्धतीने आपली लांबी आलेली आहे 13.5 इंच। तर इथे पीस खालच्या बाजूने खालीवरी असू शकते, म्हणून आपण पट्टीच्या सहाय्याने त्याला एक सरळ रेष मारून घेऊन पीस व्यवस्थित करून घ्यायची, म्हणजे आपला ब्लाऊज परफेक्ट फिटिंगला बसेल। ते बघू शकता 13.5 इंच आलेली होती लांबी, तर मी ते 1 इंच मार्जिन सोडून 14.5 इंच घेतलेले आहे। लांबीमध्ये 1 इंच मार्जिन सोडलेला आहे, कारण की खाली अर्धा इंच आणि वरी अर्धा इंच शून्यामध्ये जाते, म्हणून 1 इंच मार्जिन घ्यायचा एक्स्ट्रा। तर आपल्याला नंतर काय करायचं, ह्या पद्धतीने आपल्याला ब्लाऊजची रुंदी मोजायची। इथे ब्लाऊजची रुंदी मोजताना म्हणजे छातीची रुंदी मोजताना आपल्याला ब्लाऊज थोडा ओढून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली रुंदी फिक्स मोजली जाते। इथे बघू शकता ब्लाऊज आपल्याला थोडं ओढून घ्यायचं आहे। इथे 8.5 आलेले आहे, तर मी 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन सोडून 10.5 इंच घेतलेले आहे। ते बघू शकता। ह्या पद्धतीने आपल्याला एक सरळ रेष मारून घ्यायची। ह्या पद्धतीने आपल्याला एक डब्बा तयार करून घ्यायचा आहे। हा झाली लांबी, ही झाली रुंदी। तर लांबी रुंदीचा आपला डब्बा तयार झालेला आहे। डब्बा ह्याकरिता तयार केलेला आहे की तुम्हाला लवकर समजण्यासाठी मी अगोदर डब्बा तयार करून घेतलेला आहे लांबी आणि रुंदीचा। इथे आपल्याला खांदा मोजायचा आहे, म्हणजेच आपला शोल्डर किती आहे हे मोजायचं आहे। ह्या पद्धतीने शोल्डर मोजायचा आहे। इथे आपलं शोल्डर आहे 10 इंच, तर आपल्याला त्याच्या अर्धे करायचे, म्हणजेच आपल्याला 5 इंच आलेले आहे आपलं शोल्डर। त्यानंतर आपल्याला ह्या पद्धतीने मुंडा मोजून घ्यायचा आहे। इथे शोल्डरपासून आणि मुंड्याची खालची शिलाई कुठपर्यंत आहे तिथून एक सरळ रेष मारून घ्यायची आपल्याला। ह्या पद्धतीने समजणं गेल तर जे नवीन शिकणारे असतील त्यांच्यासाठी एक पट्टी ठेवून बघायची, जिथे आपली खालची मुंड्याची शिलाई असते तिथून एक सरळ रेष मारून घ्यायची। त्याही पद्धतीने समजणं गेल तर ह्या पद्धतीने पट्टी फोल्ड करून बघायची। तर जे नवीन असतील त्यांच्यासाठी ही ट्रिक खूप महत्त्वाची असते। इथे बघू शकता आपला मुंडा आलेला आहे 5 इंच। तर इथे एक डब्बा तयार करून घ्यायचा आणि 5च्या अर्धे करून इथे 1.5 इंचावरती टिक करून घ्यायची आहे। ही आपली मागची बाजू आहे आणि 5च्या अर्धे 2.5 इंचावरती इथे एक टिक करून घेऊन तिथूनच आपल्याला आकार द्यायला सुरू करायचा आहे मुंड्याचा। ते बघू शकता। आपली ही आहे मागची बाजू। लांबी रुंदीचा डब्बा ह्यासाठी तयार करून घेतलेला आहे की मैत्रिणींनो तुम्हाला लवकर लक्षात यावे म्हणून। आता आपल्याला गळा रुंदी मोजून घ्यायची आहे। ह्या पद्धतीने गळा रुंदी मोजायची। गळा रुंदी आलेली आहे आपली 5 इंच। तर आपल्याला 5च्याही अर्धे करायचे, म्हणजेच आपली गळा रुंदी आलेली आहे 2.5 इंच। 5च्या अर्धे ह्या पद्धतीने 2.5 इंचावरती टिक करून घ्यायचे आपल्याला। त्यानंतर आपल्याला इथे जसं आपण मुंडा मोजला होतो सेम तसेच आपल्याला गळा मोजून घ्यायचा आहे। जिथून आपला गळा परततो किंवा जिथं आपला गळ्याचा कट असतो खालच्या बाजूचा, तिथून आपल्याला एक सरळ रेष मारून घ्यायची ह्या पद्धतीने। त्या पद्धतीने समजणं गेल तर अशी पट्टी ठेवून बघायची। आणि आपला 6 इंच आलेली आहे गळा लांबी, तर आपल्याला 6.5 इंच घेतले आहे मी। अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन सोडलेले आहे, कारण की शून्यामध्ये जाईल। गळ्याला पण अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन सोडायची। ह्या पद्धतीने मला गोल आकार देऊन घ्यायचा होता, वाटल्यास तुम्ही कोणताही आकार देऊन घेऊ शकता।
ते मला गोल द्यायचा होता म्हणून मी ते गोल दिला. एकदम सोप्यातली सोपी पद्धत सांगत आहे मैत्रिणींनो. बघून तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस करा, नक्कीच जमेल. एक वेळेस नाही, 2 वेळेस नाही, तिसऱ्या वेळेला थोडंसं समजेल. सुरुवातीला थोडंसं किचकट वाटते शिलाई काम, पण नंतर जसं जसं समजत गेलं तसं तसं सोपं वाटते. ही झाली आपली मागच्या बाजूची कटिंग आणि आपल्याला आता समोरच्या बाजूची कटिंग करायची आहे. इथे बघू शकता, मागच्या बाजूपेक्षा समोरची बाजू थोडी अर्धा इंच जास्त घ्यायची, म्हणजे आपण टक्स टाकतो त्यामुळे आपला कपडा थोडासा जातो समोरच्या बाजूचा, म्हणून आपल्याला मागच्या बाजूपेक्षा समोरची बाजू अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची. बाकी सगळं जसंच्या तसं आपल्याला आखून घ्यायचं आहे. ते बघू शकता. आणि समोरच्या मुंड्याला थोडासा खड्डा भाग देऊन घ्यायचा आहे. ते बघू शकता. ह्या पद्धतीने नंतर कट करून घ्यायचं. ते बघू शकता, आपला समोरचा भाग कट झालेला आहे आणि आपल्याला हे बंद बाजूकडून कट केलं म्हणून जॉईंट होतं. आपल्याला वेगवेगळं करून घ्यायचं आहे कट करून. त्यानंतर आपल्याला टक्स पॉईंट टाकून घ्यायचा आहे. आपण खांद्याच्या मधोमध पट्टी पकडून आपल्याला 10.5 इंचावरती टक्स पॉईंट टाकून घ्यायचा. इथे बघू शकता, आपला ब्लाऊज हा 4 टक्सचा आणि साधा ब्लाऊज आहे, म्हणून आपल्याला इथे 4 टक्स टाकून घ्यायचे आहे 10.5 इंचावरती. आणि इथून आपल्याला 4 इंच टाकायचं आहे आणि इथून 3.5 इंचावरती टाकून घ्यायचं आहे. टिक मार्क करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर इथून 1.5 इंचावरती टिक मार्क करून घ्यायची आणि इथूनही 1.5 इंचावरती ह्या पद्धतीने आपल्याला, आणि सेम इथूनही 1.5 इंचावरती. मी जसं टिक करतो मैत्रिणींनो, सेम तसंच टिक करा. आणि ह्याच्यासाठी थोडीशी प्रॅक्टिस लागते, त्यामुळे तुम्ही रफ कपड्यावरती किंवा पेपरवरती कटिंग करून बघा सुरुवातीला. त्यानंतरच तुम्ही ब्लाऊज पीस घेऊन तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा, म्हणजे 2-3 वेळेस प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला जमेल, नंतरच तुम्ही पीसवर कट करू शकता. ह्या पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडने हे टिक उमटवून घ्यायचे आहेत. ह्या पद्धतीने रबडॅब केलं तर आपल्याला दुसऱ्या साईडला बी येऊन जाईल. ह्या पद्धतीने ते बघू शकता. ही झाली आपली समोरची बाजू. ही मागची बाजू. आपण मागच्या बाजूचा गळा समोरच्या बाजूच्या गळ्या इतकाच घेतला होता, तर आपल्याला मागच्या बाजूचा गळा मोठा करायचा आहे. तर मागच्या बाजूचा गळा ह्या पद्धतीने मोजायचा. मला एवढा मोठा गळा करायचा नाही, पण तुम्हाला समजावून दाखवण्यासाठी मी ते सांगत आहे. इथे 10 इंच आलेले आहे, पण मला इथे मागचा बाजूचा गळा फक्त 9 इंच ठेवायचा आहे, म्हणून मी 9 इंच टिक मार्क करून घेतलेले आहे. इथे बघू शकता. तसं तर 8.5 इंच होता, अर्धा इंच मार्जिन पकडून 9 इंच कट केलेला आहे. ते बघू शकता. आणि आपल्याला इथे मुंड्याची गोलाई मोजून घ्यायची आहे. 10 इंच आलेली होती आणि इथे आपल्याला बाहीची लांबी 4 इंच आलेली होती, तर आपण 5.5 इंच घेतलो आहोत, कारण की ब्लाऊज साधा आहे, अस्तरचा नाही. आपल्याला तुरप्याची पट्टी फोल्ड करण्यामध्ये जास्त कपडा जाईल. आणि इथे 9 इंच आपली रुंदी आलेली होती बाहीची, जे गोलाया असते, तर मी 2 इंच एक्स्ट्रा सोडून 11 इंच घेतलेले आहे. आणि ह्या पद्धतीने इथं खालून 2.5 इंचावरती टाकून घेतलेले आहे.
दंडघेर 8 घेतलेले आहे विथ 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन सोडलेले आहे, होऊ शकता. आणि आपल्याला इथून 2 इंच टिक करून घ्यायची. जे बिगनर असतील त्यांच्यासाठी समजत नाही कुठून आकार द्यायचा, ह्या पद्धतीने आपण आकार द्यायचा. ते बघू शकता. जे नवीन शिकणारे असतील त्यांच्यासाठी हे 2 इंच 2.5 इंच ह्या पद्धतीने मारूनच टिक करायची. डायरेक्ट कट कराल तर ब्लाऊज बिघडेल. ह्या पद्धतीने. जर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. आणि ज्यांना कोणा घरी बसून शिलाई शिकायची आहे मोफतमध्ये त्यांना हा व्हिडिओ शेअर केल्याशिवाय राहू नका. व्हिडिओ बघल्याबद्दल मनापासून तुमचे धन्यवाद, आभार.